कॉस्मॉस कोचिंग क्लासद्वारे ऐरोली इथं यश पॅराडाईजमध्ये एक लाईव्ह डेमो आयोजित करण्यात आला होता। कॉस्मॉस ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी या कार्यक्रमांतर्गत रिप्लिंग, व्हॅली क्रॉसिंग आणि झिप लाईन सारखी प्रात्यक्षिकं डेमोच्या माध्यमातून दाखवण्यात आली। नवी मुंबईतील ऐरोली येथे भोसकर भवनमध्ये कॉस्मॉस कोचिंग क्लासेस कार्यरत आहेत। या क्लासेसच्या माध्यमातून अकॅडमिक आणि आयटी एज्युकेशन दिलं जातं। ऐरोली येथील यश पॅराडाईजमध्ये एक लाईव्ह डेमो आयोजित करण्यात आला होता। उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये खास मुलांसाठी हा डेमो घेण्यात आला, जिथे कॉस्मॉस ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी या कार्यक्रमांतर्गत रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, झिपलिन सारखे प्रकार डेमोच्या माध्यमातून दाखवण्यात आले। त्याचबरोबर शिड्या चढणं, एका इमारतीच्या गच्चीवरून दुसऱ्या इमारतीच्या गच्चीवर व्हॅली क्रॉसिंग देखील करून दाखवण्यात आलं। ऐरोलीतलं सर्वात मोठं शैक्षणिक आणि आय टी एज्युकेशन सेंटर आहे। इकडे आपण 5वी ते 12वी पर्यंत मुलांना CBSE, ICSE आणि स्टेट बोर्डाचं कोचिंग देतो आणि मुलांना विविध स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे हा आपल्या मागचा उद्देश आहे या ॲक्टिव्हिटीचा। या सर्व ॲक्टिव्हिटीला जास्त चालना नॉर्थ म्हणजे उत्तर भारतात मिळते, कारण इंजिनिअरिंग आणि माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट सगळं तिकडे अवेलेबल आहेत। या डेमोला चांगला प्रतिसाद मिळाला। पालक लगेचच यामध्ये मुलांनी सहभाग घ्यावा म्हणून ॲडमिशन फॉर्म भरत होते। कॉस्मॉस क्लासेसमध्ये शिक्षणाबरोबरच विविध कार्यक्रमातून मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिलं जातं। ऐरोलीत प्रथमच अशा कार्यक्रमामुळे मुलांना ॲडव्हेंचर स्पोर्ट्सची एक चांगली संधी मिळाल्याची प्रतिक्रिया कॉस्मॉसचे हेड ऑपरेशन अमित कपाडिया यांनी व्यक्त केली। हे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी मुलांना बाहेर कॅम्पिंगसाठी जावं लागतं आणि पालक त्यासाठी तयार होत नाहीत, तर आपण ह्या सुविधा त्यांना त्यांच्या सोसायटीत उपलब्ध करून देतो, जेणेकरून पालकांचा पण विश्वास वाढतो आणि मुलांना ते अलाव करतात या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करून देण्याचं। प्रात्यक्षिकं दाखवताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कॉस्मॉस क्लासेसच्या सर्व टीमने खबरदारी घेतली होती। प्रत्येक ठिकाणी आम्ही जे रोप वापरतोय किंवा जे काही इक्विपमेंट वापरतोय हे सर्व सर्टिफाईड इक्विपमेंट आहे। CE सर्टिफाईड आणि UIAA टेस्टेड इक्विपमेंट आहे। शिवाय जे काही रोप आम्ही वापरतो या प्रत्येक रोपची मिनिमम ब्रेकिंग स्ट्रेंथ ही 1500 किलोची आहे। तरीसुद्धा प्रत्येक ठिकाणी आम्ही एका रोपच्या भरोश्यावर न राहता त्याला बॅकअप रोप ठेवतो आहे। जेवढे ठिकाणी अँकरिंग करतो याला बॅकअप अँकरिंग वापरतो आहे आणि प्रत्येक माणूस ज्या वेळेला क्लाइंब करतो आहे त्यावेळेला सर्व गोष्टीचं ब्रीफिंग त्याला आधी दिलं जाते की त्यांनी काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, इक्विपमेंट कसं हाताळायचं आहे। ऐरोलीहून अरविंद मानेचं वृत्त।